हॅलो यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात तुम्ही? तर माझं नाव आहे सुषमा धुमाळ. तर आता आपण ब्लॉग काढायचं कारण हे की मी आज तुम्हाला शिकवणार नाही, तुम्हाला दाखवणार आहे पावभाजीची रेसिपी. तर ती कशी बनवणार मी तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकी लेडीजला पावभाजी वगैरे नॉर्मल येतच असते, पण तरी मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण पावभाजी कशी बनवतो. माझं सगळं कट करून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते की काय काय टाकायचं काय काय नाही. पहिली मी माझं करून घेते, कारण मला चालत नाही. म्हणजे उपवास असल्यामुळे मला पावभाजी चालत, मला कांदा लसूण नाही चालत. त्याच्यामुळे माझा स्वयंपाक वेगळा असतो. म्हणजे आमच्या घरामध्ये 2 ते 3 प्रकारच्या भाज्या होत असतात. सकाळी मी तुम्हाला कोबीच्या पराठीची रेसिपी सांगितली, ती काय तुम्हाला दाखवली मी, तुम्ही कसं केली काय केली. तर मग मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने जर तुम्ही केली तर खूप छान लागते ती. बाकी कसे काम हा तुम्ही सगळे तुम्ही एकदममध्ये टाकतात. माझ्या तर बोलण्यात काही चुकी होत असेल तर मला सांगा की असं तर चुकतं काही तुम्ही. असं नवीन नवीन बोलण्यामध्ये थोडा फरकच पडतो नाही का. तरी तुम्ही मला सांगत जा की असं चुकता तुम्ही बोलायला. माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. काल मी रस्सी पातोभाजी केली होती, ती रेसिपी केली का ते पण मला सांगा. तुम्ही ट्राय केली का, कशी करायची काय काय तुम्ही सगळं सांगितलं होतं. तर तुम्ही ट्राय केली असेल तर मला सांगा. तर आपण सगळं कट केलेलं आहे, मी तुम्हाला सगळं दाखवते की मी काय काय कट केलं, काय काय टाकते त्याच्यामध्ये. तर सकाळची फक्त तुम्हाला मी सांगितली रेसिपी, फक्त सांगितली मी ती बनवली नव्हती. तर तुम्हाला एक सांगू का, पराठे कोणते असो, बटाट्याचे असो, फ्लावरचे असो, कोबीचे असो, कोणतेही पराठे आहे ते गरम गरम चांगले लागतात, थंड चांगले लागत नाही. बाकी माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो, प्लीज. मैत्रिणींनो, माझ्या आया बहिणींनो, जे बी तुम्ही असेल माझ्या बोलण्यावर चुकून असं काय होतं तर मला समजून सांगा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. मी अजून अशा नवीन नवीन छान छान रेसिपी टाकत जाईल. मला खरंच सकाळी जास्त जमत नाही, कारण सकाळी माझं कामाची धावपळ असते. कामाच्या ह्याच्यामुळे मला काही जमत नाही, म्हणून मी शक्यतो संध्याकाळी किंवा जमलं तर सकाळीच टाकते. माझा झाला तेलाचा पराठा. तेलाचा म्हणजे साधा आपला पराठा असतो पोळीचा, तो झाला. तर मी तुम्हाला रेसिपी लागतो ते 2 मिनटं थांबा. मला नॉनव्हेज वगैरे त्याची पण रेसिपी टाकणं, त्याची खूप छान बनवते. तर माझे उपवास चालू असल्यामुळे आमच्या घरामध्ये बंद आहे, तर ते पण मी छान करते. ते पण मी तुम्हाला दाखवेल त्याची रेसिपी. बाकी अंडा वगैरे तर काय वाटत नाही ना मित्रांनो मैत्रिणींना, कारण की इथे लाईटीचा थोडा प्रॉब्लेम निघून गेला आहे आणि मला ठेवायला प्रॉब्लेम येतो थोडासा फोन. कसं असतं ना की लेडीजला सगळं बघावं लागतं. जसं आपले कामं, मुलं, बाहेरचं काम सगळं बघावं लागतं. काय काय लेडीज कशा करता मी सलाम करते, त्यांना विचारा त्या सगळं बघून कसं करता काय माहिती.
त्याला फॅमिली पण पाहिजे सपोर्टला. माझी फॅमिली खूप चांगली आहे, माझ्या घरामध्ये पण खूप चांगलं आहे, माझे मिस्टर वगैरे सगळं खूप चांगलं आहे. प्रत्येक गोष्टीला सपोर्ट पाहिजे असतो, तुम्हाला सपोर्ट बऱ्यापैकी आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही. आता तुम्हाला रेसिपी दाखवते मी. बघा, ही पावभाजीची रेसिपी. ह्याच्यात टाकली आपण एक शिमला मिरची. तुमच्या घरातल्या फॅमिलीनुसार तुम्ही टाकायची की तुमच्या घरात किती फॅमिली. तर आमच्या घरामध्ये समजा 3 जण आहे, 3 किंवा 4 जण असले तर एवढं टाकायचं. मी एक शिमला मिरची घेतली, 2 बटाटे घेतले, एक गाजर घेतला छोटासा, एक बीट. हा बीट आपण कोणी टाकत नाही, पण कलर येण्यासाठी छान लागतं बीट. ते एक बीट टाकला, थोडासा फ्लावर टाकला, थोडा वाटाणा टाकला. हे आपण शिजून घ्यायचं. त्याच्यानंतर मी कापला लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. हे आपल्याला पावभाजीला लागणार आहे एवढं. तर एवढं मी केलेलं. आता मी हे सगळं ह्याच्यात धुवून घेणार. हे सगळं एकत्र असं धुवून घ्यायचं. म्हणजे सगळं टाकायचं असं सगळं टाकलं तरी चालेल, कारण आता आपल्याला सगळे एकत्र धुवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू. थोडं कोमट पाण्यातनं काढायचं, कारण काय असतं फ्लावर असते ना, फ्लावर आता पावसामुळे ना खराब येते. थोडं कोमट पाणी टाकायचं. मी थोडंसं कोमट पाणी टाकलं याच्यामध्ये. हे चांगलं धुवून घ्यायचं. आता हे चांगलं धुवून घ्यायचं. चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, कारण सगळ्या भाज्या आपण टाकतो तर थोडंसं व्यवस्थित सगळ्या 2-3 पाण्याने धुतलं तर स्वच्छ होऊन जातं. कारण नंतर आपण पावभाजी शिजवतो तर ती आपण त्याच्यात शिजून आपण करतो. सॉरी, माझी भाजी मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्यामध्ये ते घेतल्यानंतर कुकरमध्ये आपण टाकून शिजून घ्यायची ती भाजी पूर्णपणे. आता माझी भाजी केली मी, मच्छी केली मला थोडीशी. ॲक्च्युली काय करायचं तुम्हाला मी काय नाही सांगते. जर लवकर भाजी करायची असेल तर काय करायचं, एक कढई कुकरमध्ये शिजायला टाकायचं, एकीकडे आपला मसाला फ्राय करायचा. कारण की त्याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो या चांगला मॅश झाला पाहिजे. कोणी मिक्सरमध्ये करून टाकतं, कांदा, टमाटा, अद्रक, लसूण हे मिक्सरमध्ये करून टाकतं, पण मी कट करून बारीक कट करून टाकते. त्याच्यामध्ये छान शिजवते. दळून घेण्यापेक्षा कट करून जर टाकलं तर त्याची चव खूप छान येते. माझी झाली भाजी. आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. आता हे आपल्याला शिजायला टाकायचं. छान शिजून घ्यायचं. एकदम 5 ते 6 शिट्ट्या चांगलं शिजून घ्यायचं. त्याला चांगलं मॅश करायचं. मॅश पण दाखवते तुम्हाला मी कसं करायचं. आता जेवढं तुम्ही छान शिजवशाल त्याचं मॅश छान होतं, बारीक मस्त, नाही का. मी टाकले कुकरमध्ये. त्याच्यात मी आता झाकण लावलेले आहे. कुकरमध्ये टाकलेले आहे आणि आता त्याला झाकण लावते. तर मी बनवते मस्त कोरा चहा. मला ना खूप सर्दी झाल्यामुळे मी थोडंसं
कोरा अद्रक टाकून चहा केला की मस्त फ्रेश वाटतं नाही का. मित्रांनो मला कमेंट करून जर मैत्रिणींनो भावा बहिणींनो जर मला काय चुकत असेल तर मला सांगा कमेंट करून की ताई तुम्ही चुकताय किंवा तुम्ही असं नवीन असल्यामुळे मला थोडं सांगत असते. आपण थोडासा अद्रक टाकून चहा पिणार आहे. काय असतं मित्रांनो, एक बाईचं म्हणजे कोणी पण लेडीज असतील त्यांना मी सांगते, जर तुम्ही कुठं जॉब करत असाल किंवा तुम्ही घरी असाल किंवा काय वाटत असेल, तुम्हाला सर्दी झाली किंवा तुम्ही थकून आल्या किंवा तुमचं डोकं दुखत असेल तर त्याच्याने काय होतं, आपली चिडचिड होते घरामध्ये. तर त्याच्यामध्ये काय करायचं, मस्त कोरा चहा बनवायचा, त्याच्यात आलं टाकायचं आणि मस्त प्यायचं. फ्रेश वाटेल, डोकं बी शांत होईल. ज्याला सर्दी वगैरे झाली असेल त्याची सर्दी पण थोडीशी बरी वाटेल, कशी घरामध्ये चिडचिड होत नाही. आपण कसं राहतं आपण चिडचिड करतो, बोलतो, चालतो, नंतर आपल्याला वाईट वाटतं सगळ्या गोष्टी. वातावरण आपल्याला घरात खरं वाटत नाही. तर माझी टाकली शिजायला भाजी, तोपर्यंत होतो माझा चहा. या चहा प्यायला मित्रांनो, मैत्रिणींनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा, चांगली विनंती माझी मनापासून. काय बघायचं असेल कमेंटमध्ये सांगा, रेसिपी बघायची असेल, कॉमेडी व्हिडिओ, सगळं जमतं आपल्याला. लेडीजला सगळं जमतं, पण ते काही लेडीज अशा असतात का त्या घाबरतात, काही लेडीजला जमत नाही, काही लेडीजला कसं करावं समजत नाही. पण ते हुनर आपल्यामध्येच असतं, आपणच ते जागं करायचं असतं. सगळ्या गोष्टी आपणच हँडल करायच्या असतात. पण ह्याच्यामध्ये फॅमिलीचा पण सपोर्ट पाहिजे. जर फॅमिलीचा सपोर्ट असेल, फॅमिली जर काही म्हणत नसेल तर आपण चांगला त्याचा प्रतिसाद द्यायचा असतो. प्रतिसाद द्यायचा असतो. त्या गोष्टीला आपणच दाखवायचं असतं, काय कसं करायचं, आपण काय करायचं ते आपण स्वतः दाखवायचं असतं. आता मी कढई ठेवते. आपली पावभाजी शिजवपर्यंत आपण एक आयडिया सांगते तुम्हाला. जर तुम्हाला झटकीपट करायची असेल त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया सांगते, कारण इकडे शिजतोय आपली पावभाजी शिजवपर्यंत आपला मसाला तयार झाला पाहिजे. त्याच्यामुळे कांदा टमाटर तर बारीक कापलेला आहे, पण मला अजून शिजवून, कारण ते जेवढं मॅश करतो आपण ते मॅश केल्यामुळं ते तसा कांदा टमाटा पण मॅश झाला पाहिजे. त्याच्यामध्ये भाजीमध्ये थोडा पूर्ण मॅश झाला पाहिजे. त्याच्यामुळं ते कांदा टमाटा बारीक गॅसवर शिजवायचा असतो थोडासा. तर मी आता ते शिजूपर्यंत मी इकडे टाकून देते. आता मी टाकलेलं तेल मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. यामध्ये आपण जिरं मोहरी टाकायची. तेव्हा आता मी तेल टाकले, त्याच्यात आपण मोहरी टाकू. मोहरी टाकायची. त्याच्यानंतर टाकायचे आपले जिरं. जिरं टाकल्यानंतर ते थोडं कडकडून घ्यायचं. आता त्याच्यात आपण हा टाकू कांदा.
काढणार. आता हा पण बारीक गॅसवर करू. त्याच्यानंतर आपण हा जो लसूण आहे तो कापलेला हा पण आपण त्याच्यात टाकून देऊ. त्याच्याने काय होईल, हा आता बारीक गॅसवर चांगला होऊन द्यायचा, म्हणजे तो शिजतो पण चांगला आणि मुरतो पण चांगला. मित्रांनो हे बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कांदा टमाटर तुम्हाला दाखवलं होतं, पण मी घाईला टाकून घेतलं मिरची मसाला, कारण की ते थोडंसं लागत होतं ना, त्याच्यामुळे मी असं टाकून घेतलं. तर ह्याच्यात टाकला आहे आता पावभाजी मसाला, त्याच्यानंतर मिरची, लाल मिरची, घरचा मसाला, काळा मसाला, हळद आणि पावभाजी मसाला असं एवढं टाकलेलं आहे. आणि असं आता हलवून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये ना खरं तर हे पाणी जे आहे, आता मी जे मसाला आहे तो झालेला आहे, तो मॅश करायला दिला, म्हणजे मॅश होतो आहे तो बी दाखवते मी. हे थोडंसं टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं. ह्याच्याने काय होतं, जो कांदा टमाटा थोडासा दिसतो ना तो दिसणार नाही. हे थोडंसं असं शिजवून घ्यायचं. याच्यावर थोडीशी सध्या कोथिंबीर टाकायची, नंतर परत टाकायची कोथिंबीर, असं शिजवून घ्यायचं थोडंसं. तर मी आता थोडंसं हे असं 2 मिनटं शिजवायचं. त्याच्यात कांदा टमाटर टाकल्यानंतर आपला जो मसाला टाकलेला तुम्ही सांगितलं तो टाकायचा. जो पावभाजीचं पाणी उरलेलं ते थोडंसं टाकायचं. त्याच्याने काय होतं, थोडी कोथिंबीर टाकायची. त्याच्याने काय होतं, ते सगळं एकजीव होतो, त्याला थोडीशी अशी तरी येते. आता आपला हा पूर्ण मॅश करून घेतलेला आहे, बऱ्यापैकी बारीक केलेलं आहे. तर आता आपण असं टाकून द्यायचं. हे बघा, असं छानपैकी हे करून घ्यायचं. त्याच्यात जे उरलेलं पाणी आहे पावभाजीचं ते टाकायचं, जास्त काय टाकायचं नाही. जर तुम्हाला थोडं जास्त शिजवायचं असेल तर आपण मॅश करून घेतल्यामुळे त्याला शिजवायची जास्त गरज पडत नाही. ही आपली अशी पावभाजी. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू. त्याच्यानंतर मी मीठ काय टाकलेले नाही, तर चवीनुसार आपण मीठ टाकू. हे चवीनुसार असं मीठ टाकायचं. झाली आपली पावभाजी. बघा, 1-2 मिनटं शिजवून द्यायची आणि बंद करायची. हे बघा, खूपच छान आहे बघा. हे बघा, झाली आपली पावभाजी तयार. दिसते का तुम्हाला? बघा, हे बघा किती मस्त झालेली आहे, पूर्ण मॅश वगैरे झालेलं आहे. तर रेसिपी झालेली आहे. राहिले आपले पाव. तर पाव ज्याला तेल लावून गरम करायचे तर तेल लावून करू शकता, ज्याला बटर लावून गरम करू शकतात, गरम करायचे तर गरम करू शकता. बटर लावून जर गरम केले तर ते लगेच खायचे असतात गरम गरम, आणि जर तेल लावून जर केलं तर 1-2 मिनटं राहू शकतात असे. तर कुणाला बटर आवडतं, कुणाला हे आवडतं, तेल आवडतं. तर आम्ही बटरच लावतो. बटर लावून 1-2 मिनटं त्याला शिजवून द्यायचं छान. आणि पाणी जेवढं लागतं तेवढं टाकायचं, जास्त पाणी टाकू नका, कारण ऑलरेडी ती भाजी खूप शिजलेली असते. शिजलेली असल्यामुळे त्याला शिजवायची गरज नसते नाही, म्हणून आपण थोडं पाणी टाकायचं. ते पण आपलं पावभाजी सुटलेलं पाणी तेच टाकायचं आपलं. तर रेसिपी कशी आवडल्यास मला कमेंट करा, रेसिपी कशी वाटली, काय वाटली, आणि काय चूक वगैरे झाली असेल त्याची पण मला कमेंट करून सांगू शकता. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवू. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तर माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करा, असंच सहकार्य करा, सबस्क्राईब करा, आणि असंच मला सपोर्ट देत राहा.
तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय. आणि जेवण वगैरे पोटभर करा, व्यवस्थित राहा, एकदम फ्रेश, एकदम मोकळं आनंदात राहा. बाय.